हंडी या गावातून पालखीचं प्रस्थान होत आहे। आपल्या फिरत्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यातील हे असणारं आणि 12वं गाव आहे बघा। प्रत्येक ठिकाणी पालखीचं असं स्वागत होत आहे, मोठ्या जल्लोषामध्ये, आणि पालखीचं स्वागत पण होत आहे। आपण बघू शकता हंडी या गावातून पालखी नगर प्रदक्षिणा घेत आहे आणि नगर प्रदक्षिणा घेऊन लगेच पालखी आता धमधमून वझरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। वा वा वा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। जवळपास 2 वाजले, दुपारचे 2 वाजलेत। थोडं वातावरण बदललं असल्यामुळे 2च्याच टायमाला पालखी निघालेली आहे। हंडी या गावातून पालखीचं प्रस्थान झालेलं आहे। गावामध्ये नगर प्रदक्षिणा घेऊन पालखी धमधम या मार्गे वझरच्या दिशेने रवाना होत आहे बघा। आमच्या फिरत्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यातील फिरत्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यातील हे 12वं गाव आहे। 12व्या गावामध्ये हा जल्लोष चालू आहे। आतापर्यंत जिंतूर तालुक्यातील 12 गावाला पालखी गेलेली आहे आणि 12 गावाला मोठ्या प्रमाणात पारायणाला सुद्धा पब्लिक उपस्थित होती। धमधम या गावामध्ये 111, तर हंडी या गावामध्ये हंडी या गावामध्ये 135 पारायणाला भक्त मंडळी बसलेली होती बघा। अबाल वृद्ध नर नारी, उन्हाळ्याचा एवढा तडाखा आहे, पण उन्हाच्या तडाख्यात पण नामचिन्हानाच्या जल्लोषामध्ये ही भक्त मंडळी, माझ्या ज्ञानराज माऊलीची भक्त मंडळी प्रदक्षिणा घेत आहे, नगर प्रदक्षिणा। आणि नगर प्रदक्षिणा घेऊन आता धमधम मार्गे वझरच्या दिशेने रवाना होईल। धन्यवाद हंडीकर गावकऱ्यांना, देवा तेवढे धन्यवाद, कारण उन्हाचा अतिशय तडाखा आहे। उन्हाच्या तडाख्यात पण ही भक्त मंडळी तापलेल्या सिमेंटच्या रोडने आपल्या पालखीचं प्रस्थान, आपल्या सोहळ्याचा निरोप या ठिकाणी घेत आहेत। मोठ्या जल्लोषामध्ये, आनंदामध्ये हंडीकर मंडळी पालखीचा निरोप घेत आहेत। वा, धन्यवाद। चला चला चला। पुढ्या तोरणे करती कथा गाती गाणे बघा। आपल्या घरातील साड्यांचे तोरण बांधलेले आहेत भक्त। अरे भजनी हे धवळीले जग आणि चुकविला लाग कळी काळाचा बघा। एवढा मोठा उन्हाचा तडाखा आहे। उन्हाच्या तडाख्यामध्ये पण आमचे वारकरी देहभान विसरून गेले आहेत। हे प्रेम इतरत्र नाही बरं। वा 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 वा, धन्यवाद धन्यवाद। बघा तोरण बांधलेले तर स्वागता करता आपण बघू शकता।
प्रत्येक गल्ली गल्लीवर असं तोरण बांधलेलं आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज जय श्रीराम. गुढ्या लावलेल्या आहेत, तोरणे पण बांधलेले आहेत. आपण बघू शकता हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हंडी या गावातील असणारे आपण बघू शकता. बघा आजीचं किती वय असेल, आजीचं किती असेल, आजीचं वय किती असेल? 85. बघा हुकम करोती वाचालम पंगुलंग इति गिरी. यालाच म्हणतात म्हातारे होती तरणे रे. ऐंशी 85 वर्षाची आजी पण आज आमच्या या आनंदामध्ये सहभागी झालेली आपण बघू शकता. वा 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 वा. आपण बघू शकता गुढ्या लावल्या, तोरणे पण बांधलेले आहेत. अतिशय आज दिवाळी दसरा हा सण हंडीकर ग्रामस्थ आहे. दिवाळी दसरा तोची आम्हा सण आणि सखे संत जन भेटतील असं म्हणायला हरकत नाही. बघा बघा पाय जळत नाहीत, पाय जळत नाहीत, पाय पण जळत नाही. सिमेंटचा रस्ता पळलेला आहे पण बाळ देह भान विसरून गेलंय. गावातील नगर प्रदक्षिणा पूर्ण करून आतील नगर प्रदक्षिणा पूर्णतेला करून पालखी आता धमधमवरून वझर या दिशेने प्रस्थान करत आहे. आपण बघू शकता. वा वा, धन्यवाद धन्यवाद. गावाला पूर्ण प्रदक्षिणा घेऊन आता पालखी गावाच्या बाहेर निघत आहे. मोठ्या जड अंतकरणाने ग्रामस्थ पालखीचा निरोप घेत आहेत. गेले 7 दिवस चाललेला हा पालखी सोहळा, पारायणा, हरिपाठ, अतिशय आनंदात असणारा हा सोहळा पार पडला आणि मोठ्या जल्लोषामध्ये आता पालखीचा निरोप घेत आहेत ग्रामस्थ. हंडी हे गाव पूर्ण गावच त्या ठिकाणी आलेलं आहे. बघा आता देवा तेवढी धन्यता या गावकऱ्यांना. बघा आपली नदर पुरल इथपर्यंत. एवढ्या मोठ्या उन्हाच्या तडाख्यात पण गावकरी पालखीचा निरोप घेत आहेत. आपण बघू शकता दूरपर्यंत पाठीमागं महिला येतात.
राम भाऊ तू कुठं फिरायला कुठं निघला होता? दिंडीर का? दररोज दिंडीला असतो तू? पण आमचा राम भाऊ जसा आमचा सोहळा चालू झालाय तसा हा राम आमचा दिंडीमध्ये सहभागी झालाय. येरी रामा पंढरपूर आळंदी नाही का? कुठं कुठं फिरत असतो तू? कुठं कुठं फिरत असतो? पुन्हा अजून बरं. आणि आता सोहळा झालाय बरं एवढं फिरतो का? पण असं बरं पण जसं सोहळ्यामध्ये करमत तसं तिकडे करमत नाही का? नाही इथं कसं करमायलंय? आता किती दिवस सोहळ्या संग राहणार आहेस? बरोबर. वारे वा. राम भाऊ साठी एकदा गजर करा गडा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. किती वर्षाचं बाळ आहे? किती वर्ष वय याचं? 2 वर्षाचं. पहा गावापासून चालत आलंय का? गावापासून. वारे वा. त्याला घ्यायचं काम नाही का? पहा बा 2 वर्षाचं बाळ आहे. मधुस्तर